हॅलो नमस्कार. तर डार्क पिंक कलरचा यूज करणार आहोत. तर अगोदर स्लिप नॉट बनवून घेऊया आणि हा जो डार्क पिंक कलरचा ऊल आहे तो आपण बॅक साईडने इथे जॉईन करून घेऊया. तर बॅक साईडने आपण हा स्लिप स्टिचने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईन करून घेऊया. आणि इथे आता आपल्याला 6 चेन्स बनवायचे आहेत. 6 चेन्स झाल्यावर पुन्हा जो पेटल्सच्या खालची जी साखळी आहे तिथे आपल्याला बॅक साईडनेच सिंगल क्रोशे करायची आहे आणि ही चेन जॉईन करून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला इथे 6 चेन्स करून घ्यायचे आहेत. 6 चेन झाल्यावर पुन्हा बॅक साईडनेच आपल्याला जी पेटलची खालची साखळी आहे तिथे ही सिंगल क्रोशेटने जॉईन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण चेनीचा राउंड आपण इथे हा कंप्लीट करून घेणार आहोत. लास्ट चैनीची जी साखळी आहे ती पहिल्या चैनीच्या साखळीच्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊया. आता पुन्हा वरचे जसे पेटल्स बनवले 2 पेटल्सच्या मध्ये आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्सच्या खाली पहिल्यांदा आपण एक एसी करून घेऊया आणि 2 पेटल्सच्या मध्ये जी साखळी आहे तिथे एक एसी, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 2 डबल क्रोशेट झाल्यावर आपल्याला इथे 3 डबल क्रोशेट करायचे आहेत आणि त्यानंतर 3 चैन्स करायचे आहेत. त्याचा पिकॉट करायचा आहे. पिकॉट झाल्यावर पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एसी करायचा आहे. तर अशा प्रकारे हा आपला एक पेटल इथे रेडी होणार आहे. पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल एसी करायचा आहे. त्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटल बनवायचा आहे. तशा प्रकारे हा पूर्ण राउंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट केल्यावर पुन्हा पहिला जो पेटल आहे त्याचा जो सिंगल क्रोशेट केलेला आहे त्यामधून आपले एक स्लिप स्टिच करून घेणार आहे आणि हा राउंड आपण इथे क्लोज करून घेणार आहोत. आता आता पाचवा लेअर बनवण्यासाठी आपण इथे डार्क पिंक कलरचाच यूज करणार आहोत आणि पुन्हा बॅक साईडने आपण एक एसी करणार आहोत आणि त्यावर आपण 7 चेन्स करणार आहोत. 7 चेन झाल्यावर पुन्हा पेटल्सच्या खालची जी साखळी आहे त्यामध्ये बॅक साईडने पुन्हा आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत आणि पुन्हा ही चेन जॉईन करून घेणार आहोत. आता पुन्हा इथे आपण 7 चेन्स करून घेणार आहोत आणि पुन्हा पाठीचा जो खालचा भाग आहे साखळीचा तिथे बॅक साईडने आपण पुन्हा सिंगल क्रोशेट करणार आहोत. तर पुन्हा 7 चेन्स करणार आहोत आणि बॅक साईडने पुन्हा एक सिंगल क्रोशेट करणार आहोत आणि ही चेन जॉईन करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा चेनचा राउंड आपण कंप्लीट करून घेऊयात आणि जी लास्टची चेन आहे ती फर्स्ट चेनच्या एसीच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊया. आता पुन्हा जसे पेटल्स आपण वरती बनवलेले आहेत 2 पेटल्सच्या मध्ये एक पेटल तसाच आपण इथेही तेच फॉलो करणार आहोत. पेटल्सच्या खाली आपण एक पेटल्सच्या खालच्या चेन स्पेसमध्ये आपण एक एसी करणार आहोत आणि 2 पेटल्सच्या मध्ये जी चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण पेटल बनवणार आहोत. तर सिंगल क्रोशेट झाल्यावर पेटल्स बनवण्यासाठी आता इथे आपल्याला एका चेन स्पेसमध्ये अगोदर एक एसी करायचा आहे, मग एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, मग 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. आता इथे आपल्याला 4 डबल क्रोशेट करायचे आहेत. 4 डबल क्रोशेट करून झाल्यावर 3 चेन्स बनवायचे आहेत. त्याचा पिकआउट करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला या साईडला 4 डबल क्रोशेट करायचे आहेत, 2 डबल क्रोशेट करायचे आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एसी करायचा आहे. तशा प्रकारे हा आपला पेटल रेडी होणार आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटल बनवायचा आहे. चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक एसी करायचा आहे आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला हा पूर्ण राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. लास्ट चेन स्पेसमध्ये पुन्हा एक एसी करूया आणि जो पहिला पेटल आहे त्याच्या फर्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच करूया आणि हा राउंड इथे कंप्लीट करून घेऊया आणि हा जो डार्क पिंक कलरचा ऊल आहे तो आपण इथे कट करून घेऊया. तर इथे आपले 5 लेअरचा हा लोटस रेडी झालेला आहे.